नमस्कार सगळ्यांना आणि धन्यवाद की तुम्ही आज इथे आलात आणि आपण गप्पा मारतोय आज. आणि त्यामुळे लवकर 2 ते 3 दिवसामध्ये 1500 भाग पूर्ण होत आहेत आणि हा एक खरंच खूप म्हणजे एक स्पेशल मोमेंट आहे माझ्याकरताच नाही, संपूर्ण टीम करता. कारण एक 4.5 वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आज इथवर आला आहे आणि आता लवकरच 1500 भाग पूर्ण करतोय. तर सगळ्यात आधी तर तुमच्या थ्रू मी सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आतापर्यंत मालिकेला, कलाकाराला आणि वाहिनीला भरभरून प्रेम दिलं आणि फक्त त्या प्रेमामुळे आज मालिका इथवर पोहोचली आहे. तर तुमचे मनापासून आभार आणि खूप छान वाटते आम्हाला. आमच्याकडे खूप एक स्पेशल मोमेंट आहे आणि असे बघूयात आता. म्हणजे हा एक टप्पा आहे आणि प्रवास अजून बराच पुढे बाकी आहे. तर बघूयात, खूप बऱ्याच गोष्टी अजून घडायच्या बाकी आहेत पुढे. श्रद्धा किती आहे तर हा प्रश्नच म्हणजे खूप म्हणजे मी याचं काय उत्तर तुम्हाला कळत नाही. कारण म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घरात स्वामींचं आहे आणि मला कळायला लागल्यापासून मी घरात स्वामींना पाहत आलो आहे. त्यामुळे ते एक फार कसं सांगू तुम्हाला की जसे घरातली मोठी व्यक्ती असते तसं मी लहानपणापासून त्यांना घरात पाहत आलो. तर श्रद्धा म्हणाल तर म्हणजे खूप किंवा प्रचंड हा शब्द पण खरं तर खूप असे छोटे पडतात एक्सप्लेन करण्याकरता. इतकी श्रद्धा आहे आणि याच त्यांच्यामुळेच मी आज इथवर आहे. किंवा आज एक कलाकार म्हणून एखाद्या कलाकाराच्या करिअरची सुरुवात इतक्या मोठ्या भूमिकेने व्हावी, त्याचे ब्रह्मांड नायक आहेत, त्यांच्या भूमिकेने आज करिअरची सुरुवात व्हावी. तर यापेक्षा मोठं अजून काय असेल. सो मी एवढंच म्हणेन की आज मी जे काही आहे, जिथे कुठे आहे, फक्त आणि फक्त स्वामींमुळेच आहे. ती प्रेक्षकांना मी कायम हेच म्हणतो, काय ना बऱ्याचदा बाहेर पडलं की न कळतपणे लोक कधी नमस्कार करायला पुढे येतात किंवा त्या अनुषंगाने पुढे येतात. कायम मी हेच म्हणतो की नमस्कार फक्त स्वामींना करा आणि माझ्यावर एक कलाकार म्हणून भरभरून प्रेम करा. कारण मला नमस्कार करावा एवढा मोठा मी नाही, तेव्हा नमस्कार फक्त आणि फक्त स्वामींना करा. आणि आज मी त्यांची भूमिका साकारतोय आणि साकारतोय म्हणण्याशी साकारण्याचा प्रयत्न करतोय रात्री मी ती भूमिका आज. कारण खरं तर त्यांची भूमिका साकारणं हीच फार मोठी गोष्ट आहे. एक ती नशिबाने आज माझ्या वाट्याला आली आहे आणि मुळात स्वामी कळणं हे देखील सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे असं नाही होऊ शकत की आज आपण स्वामींबद्दल वाचलं आणि उद्या मला स्वामी कळाले, असं होऊ शकत नाही. म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे जी 4.5 वर्षापूर्वी काय म्हणा अगदी फार आधी ही प्रोसेस सुरू झाली आहे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. अजूनही रोज आम्हाला स्वामी नव्याने कळत आहेत. सेटवर जेव्हा आम्ही नवीन गोष्टी समोर येतात, नवीन लीला समोर येतात, तेव्हा प्रत्येक गोष्टीतून आम्हाला देखील स्वामी नव्याने कळतात. म्हणून म्हटलं की भूमिका साकारण्याचा मी फक्त प्रयत्न करतोय आणि मी फक्त कलाकार आहे. तेव्हा मला फक्त म्हणजे माझ्या भरभरून प्रेम करा फक्त आणि नमस्कार फक्त स्वामींना करा, मला नाही. म्हटलं की लहानपणापासून घरात स्वामींचं ऑलरेडी आहे. तेव्हा घरी आजी आजोबांकडून काही गोष्टी ऐकत लहानाचे मोठं झालेलो असतो. पण जेव्हा आपण एखादी भूमिका करणार म्हटल्यावर मग आपण थोडं एक डीप मध्ये जाऊन जरा काही गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही व्हेरी फ्रँक मी खूप वाचलं का तर नाही वाचलं आणि जाणीवपूर्वक मी खूप नाही वाचलं. कारण कदाचित जर मी खूप वाचलं असतं, खूप वेगळ्या गोष्टी वाचल्या असत्या तर कदाचित माहीत नाही मी कशा प्रकारे काम केलं असतं. तर माझा जो बेस होता तो होता की घरातली मोठी व्यक्ती, घरातली मोठी माणसं, आजी आजोबा यांच्याकडून ऐकलेल्या स्वामींबद्दलच्या गोष्टी लिहिल्या आणि जे काही मी थोडंफार स्वामींबद्दल वाचलं ते, लेखकांकडून जे ऐकलं मी ते, आणि या सगळ्यांमधून जे स्वामी मला दिसले ते स्वामी मी आज तुमच्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी हेच म्हणेन की तुम्ही आतापर्यंत आमच्यावर भरभरून प्रेम केलं आहे आणि असंच प्रेम कायम असू द्या. आणि मीच काय आमची संपूर्ण टीम सुद्धा अगदी प्रामाणिकपणे काम करून स्वामींच्या नवनवीन लीला तुम्हाला सगळ्यांसमोर वेळोवेळी नक्कीच घेऊन येऊ. तेव्हा असंच प्रेम कायम असू द्या. आणि 1,500 हा फक्त एक टप्पा आहे, अजून बराच प्रवास बाकी आहे. तेव्हा पुढच्या प्रवासात सुद्धा अशीच साथ असू द्या. थँक्यू सो मच.